आणि आता आपण 100 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। निवडणूक आयोगाने आम्हाला मशालीचं चिन्ह मान्य करून द्यावं, मशालीची साधर्म्य असलेलं चिन्ह मतपत्रात ठेवू नये, उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगाकडे मागणी। राज ठाकरेंवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अजित पवार गटाचे नेते उमेश पाटील यांची पोलिसांकडे मागणी। राज ठाकरे स्वतःच्याच कार्यकर्त्याच्या मृत्यूला जबाबदार, पाटील यांचा आरोप। राज ठाकरेंना सुपारी बहादर म्हणालो नव्हतो, मी तसा उल्लेखही केला नव्हता, सुपारी बहादर या वक्तव्यावरून अमोल मिटकरींची पलटी। कर्णबाळा दुंबळेंचा एवढी मुजरी येते कुठून, तर अमोल मिटकरींचा संतप्त हा सवाल। तर कर्णबाळा दुंबळेंना अकोला पोलिसांचं संरक्षण आहे का, मिटकरींचा आरोप। अमोल मिटकरींचं अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन, मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याविरोधात मिटकरींचं आंदोलन। अकोला पोलिसांनी कर्णबाळा दुंबळेंना मोकाट का सोडलं, मिटकरींचा अकोला पोलिसांना संतप्त सवाल। अरे जे हॉटेलला तुम्ही पार्टी केलीत, गळाभेट घेतली, अमोल मिटकरींचे अकोला पोलिसांवर हे गंभीर आरोप। मनसेचे कर्णबाळा दुंबळे आणि संदीप देशपांडे मला धमक्या देतात, एकतर मी जिवंत राहीन की नाही तर ते जिवंत राहतील, मला मारण्याची सुपारी घेतलेल्यांनी मला मारून दाखवावं, अमोल मिटकरींचा मनसे नेत्यांना थेट इशारा। अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींच्या सुरक्षेमध्ये वाढ, मिटकरींच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर सुरक्षा वाढवली। विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाची विशेष रणनीती, ताई माई अक्का मिशनमधून शिंदे गटाचं महिला वोट बँकवर विशेष लक्ष। विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाचं मिशन, ताई माई अक्का, शिंदे गटाच्या मिशनवर संजय राऊतांची वादग्रस्त टीका। येत्या विधानसभेत आमचा नेता पक्का, उबाठाचा पराभव पक्का, संजय राऊतांनी लाडकी बहीण योजनेवरून शिंदे गटावर टीका केल्यानंतर राऊतांच्या टीकेला शीतल म्हात्रेंकडून उत्तर। घरात बसून सगळ्या गोष्टी होत नाहीत, बाहेर जावं लागतं, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, तर घरात बसणाऱ्यांनी मैदानात उतरण्याची भाषा करू नये, शिंदेंचा हल्लाबोल। लफंग्यांच्या टोळ्या घेऊन फडणवीसांनी महाराष्ट्रात गटारी राजकारण सुरू केलंय, उद्धव ठाकरेंनी टीका केली नाही तर तलवार उपसली आणि घाव घातला, संजय राऊतांची फडणवीसांवर जोरदार टीका। राऊतांनी फक्त 10 मिनिटं संरक्षण बाजूला करून दाखवावं, नितेश राणेंचं संजय राऊतांना आव्हान। आमच्या नादी लागा, तुम्हाला 20 फूट खाली गाडू, भाजपच्या राऊतांनंतर संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांना आव्हान आहे। राऊत दळभद्री विचारांचे नेते, त्यामुळे ते दररोज गरळ ओकतात, प्रवीण दरेकरांचा राऊतांवर पलटवार। संजय राऊतांनी आपली पात्रता ओळखून बोलावं, नगरसेवक म्हणून निवडून न आलेले फडणवीसांवर बोलतात, गिरीश महाजनांची टीका। फडणवीस काही अजिंक्य नाहीत, विधानसभेत नागपुरातून देवेंद्र फडणवीसांचा पराभव होणार, संजय राऊतांचा दावा, तर देवेंद्र फडणवीस 1 लाखाहून अधिक मतांनी निवडून येतील, आशिष देशमुखांचं उत्तर। सुजय विखे विधानसभा निवडणूक लढवणार, संगमनेर किंवा राहुरीमधून निवडणूक लढवण्याची तयारी। विखे पाटील मतदारसंघामध्ये गुन्हेगारांना पाठबळ देतात, डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांचा हा आरोप आहे, गर्दीत कोण गुन्हेगार हे कसं कळणार, सुजय विखेंचं उत्तर। मुंबईतील 16 जागांसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी सुरू, काँग्रेसकडून लवकरच मुंबईत यात्रेचं आयोजन, ठाकरे गटाच्या जागांवर देखील काँग्रेस दावा करणार। विदर्भात ठाकरे पवारांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही, भाजपचे नेते आशिष देशमुख यांचं पवार गटाला आणि ठाकरे गटाला आव्हान। राज ठाकरेंनी संधी दिली तर वरळीतून निवडणूक लढवणार, आदित्य ठाकरेंना वरळीत संदीप देशपांडे यांचं आव्हान। भाजप नेते मोहित कंबोज आणि राज ठाकरेंमध्ये शिवतीर्थावर 50 मिनिटं चर्चा, भेटीचं कारण मात्र अद्यापही गुलदस्त्यात। महायुती आणि मबियासमोर एक सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्न, प्रकाश आंबेडकर आणि बच्चू कडूंसोबत भेटीगाठी सुरू, नुकतीच राजू शेट्टींकडून इम्तियाज जलील यांची भेट। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 7 ऑगस्टला महाविकास आघाडीची बैठक, बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया। आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे हटणार नाही, सरकार आणि माझ्या मागे लागलेले आहेत, मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया। मनोज जरांगेंची प्रकृती काहीशी खालावली, अशक्तपणा जाणवत असल्यानं जरांगेंवर सलाईन लावून उपचार सुरू। मनोज जरांगेंच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं, अंतरवली सराटीमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन। मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक 10 दिवसात सुरळीत करा, वाहतूक सुरळीत झाली नाही तर अधिकाऱ्यांना निलंबित करणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे अधिकाऱ्यांना निर्देश। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला अभिवादन, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त चिंबूरच्या सुमननगर येथील कार्यक्रमात फडणवीसांची उपस्थिती।
कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेला 50 मीटर रायफल शूटिंगमध्ये पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक। ऑलिम्पिकमध्ये भारताकडे आतापर्यंत सलग 3 कांस्य पदक। उद्धव ठाकरे आणि राऊतांना 2000 रुपयांचा दंड। शिंदेगडाच्या राहुल शेवाळे मानहानी प्रकरणी कारवाई। 2 आठवड्यात दंडाची रक्कम जमा करण्याचे विशेष न्यायालयाचे आदेश। अनुसूचित जाती जमातीतील वर्गीकरणामध्ये आता सुप्रीम कोर्टाची मान्यता आहे। 7 न्यायमूर्तींनी 6 विरुद्ध 1 अशा बहुमतानं निकाल दिलाय। राज्य सरकारला याबाबत वर्गीकरण करता येणार। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाचं राज्य निवडणूक आयोगाला पत्र। आता एकाच जागी 3 वर्ष नोकरी आणि स्वतःच्या जिल्ह्यात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निर्देश। फक्त पूजा खेडकरच नाही तर अनेक अधिकाऱ्यांनी खोटे दाखले दिले। माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांचे आरोप। गुजरात कॅडरचे IAS अधिकारी अमोल आवटेंनीही खोटी माहिती दिल्याचा कुंभार यांचा आरोप। पूजा खेडकर प्रकरणानंतर नाशिक जिल्हा परिषद ॲक्शन बोर्डवर दिव्यांग प्रमाणपत्र सादर न केलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा। भत्ता रद्द करण्यासह दिव्यांग ज्येष्ठता यादीतून नावं काढण्याचेही आदेश। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी अजित पवारांवर कुरघोडी केल्याची चर्चा। पुणे जिल्ह्यातील महसूल कार्यालयाच्या अचानक तपासणीचा आदेश। 16 ऑगस्टपासून केली जाणार तपासणी। पुण्यामध्ये अनुराग ठाकूरांच्या विरोधात काँग्रेसचं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन। ठाकूर यांनी राहुल गांधी यांची जात विचारल्याच्या निषेधार्थ आंदोलन। नागपुरात अनुराग ठाकूरांच्या विरोधात काँग्रेसचं आंदोलन। ठाकूर यांनी राहुल गांधी यांची जात विचारल्याच्या निषेधार्थ आंदोलन।